शहर उपसंपादक नूर मोहम्मद। नशिराबाद येथील बसस्थानक परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नशिराबाद पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत अटक केली आहे। ही कारवाई रविवार 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास करण्यात आली। याबाबत सविस्तर वृत्त असे की नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना एक गुप्त माहिती मिळाली होती। कमलाकर प्रभाकर महाजन वय 36 राहणार वरचेअळी नशिराबाद हा तरुण बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे गावठी कट्टा घेऊन वावरत असून त्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारखेडे यांनी विलंब न लावता आपल्या पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। पोलीस पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयित कमलाकर महाजन याला शिताफीने ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी बनावटीचा, चंदेरी रंगाचा आणि काळ्या प्लास्टिकची मूठ असलेला एक गावठी कट्टा मिळून आला। पोलिसांनी हा कट्टा जप्त केला असून आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करत आहेत। सदर यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे।